समाजात शिक्षकाचं स्थान मोठं आहे. त्यामुळे शिक्षकांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे आणि न्याय मागताना न घाबरता धाडसी राहावे असे आवाहन माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मांडलंय. शिक्षक भारती सोलापूर जिल्हा संघटनेतर्फे जिल्हास्तरीय सावित्री फातिमा गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे होते. यावेळी त्यांनी संघटनेच्या कार्याची माहिती दिली. शिक्षणाधिकारी कादर शेख, दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव माया झोळ, प्रशासनाधिकारी मल्हारी माने, संघटनेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजित कुमार काटमोरे यांनी संघटनेच्या कार्याची माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील 78 जणांना सन्मानित करण्यात आले. शिक्षणाधिकारी कारक शेख यांनी संघटनेच्या उपक्रमाचं कौतुक केलं. या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन गाडेकर यांनी केलं. या बातमीचे संकलन संजय कुलकर्णी यांनी केलं. त्या दिवशी कारण शिक्षकाची प्रतिष्ठा गेल्यापूर्वी शिक्षकाकडे अत्यंत आदराने शिक्षकाला तर आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य उठून खुर्ची जबरीची ह्या बसा, सरपंच बाजूला बसवायचं. आता काय झालं? मास्तर बस उभं राहा. पाहिला ना तुम्ही, पिंजरा बघितला असेल, सिंहासन पाहिलं असेल, पाहिलं की नाही? काय मास्तराची अवस्था केली, ते आता झाली अवस्था, तर मास्तुरड्यापर्यंत झाली. ही आपल्याला अवस्था बदलायची तर आपण डोळे घालून बोललं पाहिजे. सभ्यपणे बोलायचं, प्रेमाने बोलायचं, आदराने बोलायचं. आपण पूर्ण आदर द्यायचा. आदराने बोललं तर त्यांच्या लक्षात खूपच आदराने बोलतं, त्याला लाज वाटते. आपण अत्यंत आदराने बोलायचं, अजिबात बोलायचं. पण मग हिमतीने सांगायचं, कोण तू? हे शिक्षक. शांतपणे सांगायचं. मग त्याला कळतं शिक्षक बसा बसा. बघा तुम्ही परिणाम. कोणी तुम्हाला अधिकारी सुद्धा, अधिकारी सुद्धा तुमचे अधिकारी नाही आहेत. ते फक्त सर माफ करा पण शिक्षणाधिकारी हा ती व्यवस्थेचा प्रमुख आहे, तुमचा बॉस नाही. शिक्षकच मोठा. तुम्ही डोळ्यात डोळा घालून शिक्षणाधिकाऱ्याला सांगितलं पाहिजे, हे माझं काम आहे. चुकीचं असेल तर करू नका, बरोबर असेल तर करा आणि केलं पाहिजे. कधी करता ते मला सांगा. पुन्हा पुन्हा मी येणार नाही. ही माझी या तारखेची तारीख. पुढच्या तारखेला मी येतो. त्यामुळे बघावं लागेल, करावं लागेल. सांगायचं नाही चालणार, बघावं नाही लागेल. एक तर नाकारा, नाकारण्याचं कारण द्या, काय बिघडत नाही. मग आपल्याला पुढे भांडता येतं. खोटं कारण तर देऊ शकत नाही कोणत्याही अधिकारी, आणि खरं त्याला माहीत असतं. मग दुसरे फाटे फुटत नाही. या अर्थानं की आपण कुठल्या प्रस्ताव घेतला नाही, कुठली शिफारस घेतली नाही आणि कुठली फीसुद्धा घेतली नाही, त्याला पण अंडरलाईन केलं. तर अशा पद्धतीनं जो एक सन्मान ह्या खऱ्याखुऱ्या गुरुजनांचा गुणगौरव या ठिकाणी होतो, त्याच्यासाठी बोलवलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि या सर्व गुरुजनांना अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की आपण सर्वजण आपल्या अनेक वर्षाच्या सेवेनंतर, अनेक वर्षाची सेवा प्रामाणिकपणे राबत असताना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणी आपली दखल घेतली न घेतली, परंतु आज या ठिकाणी आपल्याला या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपला सन्मानित करण्यात येत आहे. आपल्याला जो पुरस्कार मिळाला त्याच्याबद्दल आपले मनापासून खूप खूप अभिनंदन. विज्ञाननिष्ठ, जातपात विरहित अशी ही आपली संघटना आहे. आणि 2005 सालापासून म्हणजे जवळजवळ 22 वर्ष ही संघटना महाराष्ट्रामध्ये 34 जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. आणि त्याच्यामुळं आपण 2006 साली एक शिक्षक आमदार निवडून दिला आणि कपिल पाटलांच्या रूपाने त्याचा झंझावात जो आहे हा 18 वर्ष तुम्ही सर्वांनी बघितलेला आहे. त्यांचं कार्य तुम्ही बघितलेलं आहे. आणि ते कार्य जे आहे हे कार्य हे डोंगरा एवढं आहे. आणि त्याचा विचार जो आहे हा विचार आपल्याला आता पुढं न्यायचा आहे.